काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गिरीश महाजन यांनी भाषणावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे काल एक गोंधळ निर्माण झाला आणि यात माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी याबाबत थेट गिरीश महाजनांना प्रश्न विचारला की ह्या सगळ्या संविधाना ज्यांनी लिहिलेल्या आहेत त्यांचाच नाम उल्लेख तुम्ही टाळला का? याबाबत नंतर गोंधळ निर्माण झालेला आहे आणि याबाबत नंतर आता याबाबतची जी राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आंदोलनं देखील होताना पाहायला मिळते. आपल्याबरोबर या सगळ्याच बाबतीत ज्यांनी हा सगळा प्रश्न उपस्थित केला ते आपल्याबरोबर माधवी जाधव आणि दर्शना सोपुरे आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. काल खरं तर प्रजासत्ताक दिन, तुम्ही वन विभागाचे कर्मचारी आहात, तुम्ही तिथे परेडसाठी आलेला होता दोघेही जणी. नेमकी काल काय घडलेलं होतं आणि तुम्ही त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाम उल्लेख न झाल्यामुळे तुम्ही संतापलेला होता? हो. सगळ्यात पहिले तर जय भीम तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा. अ, जसं की मी कालपासून सांगते की प्रोटोकॉल प्रमाणे परेड संचलन झालं. साहेबांचं भाषण साहेब नाही म्हणणार मी, महाजनांचं भाषण झालं. त्यानंतर जे काही छोटे-छोटे चित्ररथ होते म्हणजे सगळं परिपूर्ण झालं होतं आणि बक्षीस वितरण झाल्यानंतर 100% ते तिथून निघून जाणार होते. तर मला नेहमीप्रमाणेच त्यांचा अनुभव आहे की ते झेड प्लस सिक्युरिटीमध्ये विदिन काही 1-1.5 मिनिटं थांबून निघून जातात. तर आम्ही सगळ्यात पहिले तर वृक्षतोडीचा विषय घेऊन आपण फॉरेस्टमध्ये आहोत आणि नेहमी ड्युटीमुळे आम्हाला कधीच आंदोलन करताना पाठिंबा देता आला नव्हता की जो योग्य होता आमच्या डिपार्टमेंटला धरून. तर आपण साहेबांना एक रिक्वेस्ट करूयात की हां, आम्ही वृक्षतोड नका करू, आम्ही फॉरेस्टच्या वतीने विनंती करतो. हे डोक्यात होतं. पण असं झालं होतं की भाषण आणि आपण मोठ्यांचं ऐकतो तेव्हाच शहाणे होतो ना. आज मी जे काही बोलते कुठेतरी मी खूप ऐकत असेल त्यातला मी गाभा घेत असेल ना. तसं त्यांच्या भाषण ऐकता कुठेतरी बाबासाहेब येतील, आत्ता तरी येतील, मग तरी येतील. पण एवढा मोठा राष्ट्रीय सण जो बाबासाहेबांच्यामुळे आज साजरा करतोय आपण, तिथे बाबासाहेबांचा नामोल्लेख नाही, त्यांचा जयघोष नाही. मग मला वाईट वाटलं आणि मला माहिती होतं की आता आपल्याजवळ वेळ नाहीये आणि अगदी 12 फुटाच्या अंतरावर साहेब आपलं महाजन उभे होते आणि मी सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडमकडे गेले आणि त्यांना म्हटलं की त्यांना आता मी कुठला प्रोटोकॉल तोडला नाही हे त्याच्यातून कळेल कारण तेवढा सेन्स मला आहे. वेळेचा त्यांना अभाव आहे. मला वेळेचा सदुपयोग करायचा आणि माझी त्यांना चूक जाणीव करून द्यायची होती. म्हणून मी म्हटलं की मॅडम मी इथून त्यांना संबोधित करते आणि त्यांना सांगते की तुमचं आज हे चुकलंय. तर त्यांनी तर मला रिस्पॉन्सच दिला नाही. म्हटलं जेणेकरून बक्षीस वितरणाला अडथळा येणार नाही आणि माझं मत पण त्यांच्यापर्यंत पोहोचेल. पण त्यांनी पण अगदी त्यांनी त्यांनी सुद्धा नामोल्लेख किंवा जयघोष केला नाही. त्यांनी त्या गोष्टीला एकदम असं काहीतरी विचित्र करायला आली. म्हणजे विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती पण महिला होती. तिला पण हे कळायला पाहिजे होतं, की हो त्यांचं चुकलंय. नाही तर मी तरी जयघोष करते. निदान एवढं तरी मला एक अभ्यासू सूत्रसंचालक म्हणून अपेक्षित होतं. पण तसं काहीच झालं नाही. मग त्यांनी अगदी मला हेटाळून कोणतरी आली आहे, काहीतरी मूर्ख बाई आहे आणि ती तिच्या फ्लोमध्ये ती तिचं अर्थात तिला पण वरूनच आलेली असेल ऑर्डर, तिच्यावर पण स्क्रिप्टेडच असेल, ठरवून दिलेलं असेल की नाम उल्लेख करायचा नाही. म्हणजे त्यांना हे संपवायचंय सगळं. ऑलरेडी 6 डिसेंबर बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस त्यांनी काळा डे म्हणून काळा दिवस म्हणून आता त्यांनी ते डोक्यावरच घेतले. ते आम्हाला हळू एक षडयंत्र कळतंय. पण आता तो दिवस संपवला म्हणून आता हाही दिवस तुम्ही संपवायला निघणार आहे का? मग तो एक उद्रेक माझ्यामध्ये आला. जसं की आता आपण बघतोय की बाबासाहेबांनी खूप काही झेललं तेव्हा आज आमच्या पदरात एवढं पण एक महिला म्हणून तर त्यांच्याच कृपेमुळे मी आहे. एक खरं महात्मा तर फुले. तुम्ही ज्यावेळी संतापून बाहेर निघालेल्या होतात त्यावेळेस तुम्ही म्हटलं की बाबासाहेब आहेत म्हणून तुम्हाला पकडणाऱ्या ज्या पोलीस होत्या हो, त्या हो. देखील महिला होत्या. हो, हसले मी त्यांना डायरेक्ट तुम्ही बोलून त्यांना गाडी तुम्ही काढली. बोललात की तुम्ही महिला आहेत, बाबासाहेबांमुळे तुम्हाला हा हक्क मिळाला आहे, संविधानामुळे तुम्हाला हक्क मिळाला आहे, त्यामुळे आपण सगळे नोकरीला लागलो. हो, ही गोष्ट खरी आहे ना. प्रोटोकॉलनी मला काय करायचं? मी पोट कुठेही भरू शकते ना. पण माझ्या बाबासाहेबांचा झालेला अपमान कालचा जर मी तिथेच नसते व्यक्त झाली, तर आज माझ्या बाबासाहेबांना मान देण्यासाठी आज जे रस्त्यावरती उतरतायत किंवा ठिकठिकाणी आपण बघतोय जो आंबेडकरी अनुयायांचा जो उद्रेक चालू आहे, तो झालाच नसता ना. जेव्हाची गोष्ट तेव्हाच केली पाहिजे. जसं आपण म्हणतो जेव्हाचे गहू तेव्हाच्या पोळ्या, तसं जेव्हाचं तेव्हाच झालं पाहिजे. आणि हे आपण केलं नाही. हे आपण केलं नाही. त्यांनी राष्ट्रपती भवनाचा चेहरा मोहरा चिन्हांसकट बदलला. जसं त्या आपण ऐकतोय, बघतोय. तसं ते हळू खरं सगळा तर बदलाव तुम्ही करायला वन लागले. विभागाच्या कर्मचारी आहात. कुठं आपली ड्युटी आहे? आपण खरं तर झाडे लावा, झाडे जगवाच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळेजण उतरलात. वनरक्षक आहात तुम्ही. तुमच्या वेळी ज्यावेळी परेड चालू असताना काय भावना होत्या आणि नेमकी ह्या भावना कशा उगवल्या?
अर्थात बाबासाहेबांबद्दलचा आदर आहे. काय भावना होत्या म्हणजे माझं बीपी खूप हाय झालं होतं त्यावेळेला आणि जर मी काल हा उद्रेक केला नसता तर कदाचित मला डॉक्टरकडेच जावं लागलं असतं. मी खोटं नाही सांगत किंवा अवाजवी सांगत नाही. पण ही सत्य परिस्थिती की जर माझा उद्रेक निघाला नसता तर मी आज डॉक्टरांकडे असते चेकअपला वगैरे आणि मला बरं वाटलं. जेव्हा मी उद्रेक नाही म्हणता येणार, तो माझ्या बाबासाहेबांचा कालचा स्वाभिमान होता, त्यांचा मान होता, त्यांचा आदर होता. जर आत्ता नाही, तर तो परत त्यांना कधीच मिळाला नसता. त्यांनी ह्या वर्षी केलं असतं, कोणीच बोललं नसतं. त्यांना लक्षात आलं असतं, की हां, मेंढरं आहे ना येतायत. मग त्यांनी दरवर्षी मेंढरं कापायला सुरुवात केली असती. मान खाली घातली असती. आणि ती मान मी का झुकावी? ठीक आहे, मला पोटापाण्याचाच प्रश्न आहे ना. मी भरपूर पर्याय केले असते. कष्ट करायला कोणाला म्हणजे कोणाला लाज वाटते? कष्टाची भाकर सगळ्यांना आवडते. मी कष्ट करायला आहे. मला ती भीती नाहीये. तर म्हणायचं की मेंढरं काप मी बाबासाहेबांच्या विचारांची की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून मरा आणि मला त्यांचा मान मिळवून काल द्यायचा या होता. सगळ्या प्रकरणानंतर गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते असं म्हटले की माझ्याकडून ही चुकून राहून गेलं असेल, मात्र ते असं बोलताना देखील असं म्हटले की मी असं कधी करत नाही. एखाद्या वेळेला चुकून झालं असेल तर मी सगळ्यांची माफी मागतो. सर एखाद्या मुलाचं लग्न आहे. एखाद्या मुलाचं आजही आपल्या संस्कृतीमध्ये तुम्ही वैदिक पद्धतीने करा, बौद्ध पद्धतीने करा, कोणत्याही पद्धतीने लग्न करा. वरमाईला किती मान असतो? वरमाई कळते ना? वराची आई. मान असतो की नाही? जर तिच्या मुलाच्या लग्नामध्ये जर त्या वरमाईला मानच नाही मिळाला तर तिने रुसून बसायचं का? तिच्या सुनेला ती भविष्यात चांगली वागवेल का? आज आपण थोड्या वेळ काल्पनिक हे करूया की बाबासाहेब माझे ती वरमाई आहेत. आणि ते तर कोणाशी द्वेषाने वागणार नाही. पण आज त्यांनी ही सून घरात आणली आहे पालकमंत्रीच्या रूपाने. तिने किंवा तिच्या लॉबीने किंवा त्यांच्या लोकांनी माझ्या ह्या वरमाईचा अपमान केल्यानंतर मी बदला नको घेऊ का? सपोज मी वर आहे. माझे बाबासाहेब वरमाई आहे. आणि हे सगळे येणारी माझ्या हाताखाली संविधानाच्या मार्गातून येणारी ही माझी सून आहे. मी हिला चांगलं वागवू का? वरमाईचा मान नाही मिळाला तर कसं होईल? एकतर नवरदेव रुसेल, वरमाई तर हमखास रुसेल. मग मी तेच केलं ना. माझ्या वरमाईला मान मिळावा, तो तिचा दिवस आहे ना, वरमाईचा दिवस आहे. इतर दिवस ती भांडे घासत असेल, ती धुणं धुवत असेल, ती शेतात काम करत असेल, ती अगदी खेडूत असेल, ती बॅरिस्टर असेल, ती कलेक्टर असेल, पण लग्नाच्या दिवशी वरमाईला मान असतो, तो दिलाच पाहिजे की नाही? ह्याला तुम्ही नाकारताय का? माझे बाबासाहेब कालची वरमाई होते. मी त्यांचा वर आहे आणि ही येणारी सून मला नकोय. माझ्या आईचा अपमान करत असेल, मी कशाला तिला एक्सेप्ट करू? आता काय तुमची जी मागणी काय आहे? काय ते तकलादू शब्द आधी त्यांनी बाजूला टाका. दिलगिरी व्यक्त केली, दिलगिरी व्यक्त केली. तुम्हाला दिलंच नाही तर गिरी कुठून आली? दिलंच नाहीये. असता तर तुम्ही प्रत्येकाला पदरात घेतलं असतं, प्रत्येकाला मान-सन्मान दिला असता. तुमच्याकडे नाहीये. तर प्लीज करून हा शब्द पुन्हा वापरू नका. मला हसायला येतोय. हा बाळबोध शब्द आहे. मला लिखित स्वरूपात आमच्या दोघींची, तमाम आंबेडकरी अनुयायांची आणि तमाम भारतीयांची मला त्यांची लिखित स्वरूपात माफी हवी आहे. हे अॅट्रॉसिटीच्या अगेन्स्ट आहे. त्यांचं म्हणजे सुदैव आहे की त्यांना अॅट्रॉसिटी लागत नाही. आणि मी जो तक्रार अर्ज दिला आहे, त्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलंच पाहिजे. मी त्याचा फॉलोअप घेणार आहे. नाही तर माझं मी उपोषणाचं असंही बोलली आहे. मी अटळ राहणार. याबरोबर ह्यांच्यात माधवींबरोबर अजून एक कर्मचारी होत्या. त्यांनी देखील भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं नाही म्हणून त्यांना देखील रोष पाहायला मिळाला. आपल्याबरोबर त्या देखील आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई, खरं तर हा सगळा प्रकार ज्यावेळी घडला, ह्या संतापून बाहेर निघाला, त्यांच्या पाठीमागं तुम्ही निघाल्यात. तुमच्या काय भावना होत्या त्या? आम्ही परेड संचलनामध्ये सहभागी होतो. भाषण झालं. भाषण झाल्यानंतर आम्हाला म्हणजे अपेक्षित होतं, की आता कुठेतरी बाबासाहेबांचं नाव येईल. पण परेड संपल्यानंतर आम्ही प्रोटोकॉल आमचा पाळतच आम्ही निघालो तिथून आणि ताईसाहेब माईकजवळ पोहोचल्या, की माईक आम्हाला देण्यात यावा. म्हणजे त्यांना आम्हाला जाणीव करून द्यावी, असं आम्हाला वाटलं. पण ताईसाहेबांनी माईक त्यांना दिला नाही. त्याच्यानंतर मी त्यांच्या पाठीमागेच होते. पोलीस कर्मचारी माझ्यापर्यंत आले आणि ते मला म्हटले, की "अण्णा तुम्ही समजावून सांगा." मी ताईंना काय समजावून सांगणार होती, कारण ताई ऑलरेडी परिपूर्ण आहेत. त्यांचं म्हणणं त्यांना फक्त मांडायचं होतं. मी पोलीस कर्मचाऱ्यांना पण हीच विनंती केली, की ताईंनी रीतसर जर का माईक मागितला, एक काही सेकंदासाठी जर का माईक मिळाला असता, तर कदाचित त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं असतं आणि हा एवढा गदारोळ झालाच नसता कदाचित. मग तिथून पुढे मग मी ताईंच्या मागेच होते. ताईंना मी एकटं सोडू शकत नव्हते. त्यांना बीपीचाही त्रास होता. बीपीचा त्रास आम्ही बाजूला ठेवला. मेन म्हणजे आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं होतं, की बाबासाहेबांचं नाव घेणं अपेक्षित असतानाही बाबासाहेबांचं नाव का घेतलं गेलं नाही? खरं तर यानंतर त्यांनी गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की माझ्याकडून हा एक गोष्ट राहून गेली. माझे जुने भाषणं बघा, त्यात देखील बाबासाहेबांचा उल्लेख केला जातो.
त्याचबरोबर त्यांनी असंही देखील म्हटलं की जळगावमध्ये 14 एप्रिल खूप मोठ्या पद्धतीने मी साजरी करतो, तुम्ही कोणालाही विचारा. 14 एप्रिलला मी निळ्या कलरचं शर्ट घालून मी सगळ्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतो, असं देखील ते म्हटले. एखाद्या कलरचा शर्ट घालून तुम्ही मिरवत आहात आणि म्हणत आहात की जयंती आम्ही साजरी केली किंवा काल जी घटना घडली त्याच्यावर आपण पांघरून घालत आहात. म्हणजे कालची जी घटना होती ती ताजी घटना, त्यात तुम्ही बाबासाहेबांचा नामोल्लेख कुठे केला नाही. आम्ही कालच्या घटनेवर बोलत आहोत. मागे काय घडलं याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. म्हणजे मागचं जो काही तुम्ही डाटा फॉरवर्ड करत आहात की आम्ही नाचतो किंवा खांद्यावर घेऊन नाचतो, तेव्हा मग बाबासाहेबांना सगळ्यांशी संबंधित तुम्ही जोडत होते का? किंवा तेवढ्यापुरता बाबासाहेब होते का? म्हणजे त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी अ, बौद्धांच्या नजरेत यायचं होतं, समाज बांधवांच्या नजरेत यायचं होतं, म्हणून खांद्यावर धरून नाचत होते का? मला हे म्हणायचंय की हा दिखावा कशासाठी होता? किंवा त्याला पांघरून का घालत होते? हा माझा प्रश्न आहे त्यांना. आणि अजूनही Facebookवर अशी बातमी व्हायरल होते आहे, की त्या कोण भगिनी? त्यांना मला सांगावसं वाटतं, आम्ही भगिनी भीमाच्या लेकी आहोत. आऊ जिजाऊ साहेबांच्या लेकी आहोत. आई रमाईची आम्ही लेक आहोत. सावित्रीबाईंच्या आम्ही लेकी आहोत. त्यांना आमची वेगळ्याने ओळख द्यायची गरज नाही पडली पाहिजे. जशी त्यांची ओळख आमच्यापर्यंत आहे, तर आमचीही ओळख त्यांना वेगळी देण्याची गरज नाही पडली पाहिजे. आम्ही भीमाच्या लेकी आहोत आणि जर का बाबासाहेबांचं नाव नाही घेतलं गेलं, त्याच्यामुळे आमच्यात हा रोष निर्माण झाला. आता त्यांनी माफी मागितली आहे, तुम्ही देखील त्याबद्दल. हं. त्यांनी जर समजा तुमच्याकडून लेखी माफी मागितली नाही, तर तुम्ही काय करता? त्यांनी माफी मागावी हेच आम्हाला अपेक्षित आहे. लिखित स्वरूपात त्यांनी जे काही शब्द वापरलेत त्यांच्यात ती दिलगिरी व्यक्त करतो किंवा अनावधानाने झालेला आहे. अनावधान हा शब्द त्यांच्या पदाला एकतर सुटेबल नाहीये. ॲक्चुअली ते काय म्हणतात की अनावधानाने झालं. म्हणजे हे जाणून बुजून झालेलं आहे. पण ते आता काहीतरी त्याच्यावर पांघरून घालायचं म्हणून अनावधानाने हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी लिखित स्वरूपात त्यांचा माफीनामा द्यावा, ही आमची मागणी आहे. ताई, खरं तर तुम्ही यात शेवटचा प्रश्न विचारतो. यात तुम्ही देखील म्हटलं होतं की माझं पद गेलं, मला राजीनामा द्यावा लागला किंवा माझं पद यात जरी गेलं, तरी मी मागे पुढे पाहणार नाही. तुम्ही नेमकी ह्याबद्दल तुमची जो जिव्हाळा होता किंवा बाबासाहेबांबद्दलचं जे प्रेम होतं तुम्ही ते व्यक्त केलं. बाबासाहेब स्वतःच म्हणतात, की जो समाज आपला इतिहास विसरतो, तो इतिहास घडवू शकत नाही. कधी काळी जर इतिहासात डोकावून पाहिलं, तर बाबासाहेबांनी आमच्यासारख्या तमाम महिला, तेव्हा आमचा जन्मही झाला नसेल, तेव्हा त्यांनी दूरदृष्टीने कायदे मंडळाचा राजीनामा दिला होता, केवळ आमच्या सुरक्षिततेसाठी. ती सुरक्षितता आज बाबासाहेब गेल्यानंतरही आम्ही अनुभवतोय. फुल पगारी जी याची रजा आहे प्रस्तुती, ती आम्ही उपभोगतो आहोत. इतर पण खूप पुरुषांच्या मानाने सरकारी नोकरीत असेल किंवा खाजगी ठिकाणी असेल, खूप महिलांना हे दिलेली आहे, व्हॅल्यू दिलेली आहे, तिला थोडी सूट दिलेली आहे. जर बाबासाहेबांनी त्यावेळेस कुठलाही मोह न करता कायदे मंत्री पदाचा जर राजीनामा दिला, तर आज माझ्याकडे ती वेळ आली होती ना त्यांचे उपकार फेडण्याची. मग त्यांनी जर ते नाकारलं, तर मी का सरकारी धरत बसू? माझ्या बापाची देणगी मला इथेच फेडून द्यायची होती. नंतर देऊन काय उपयोग होता? मग काल मी जर ते केलं नसतं, तर मग कदाचित मी गद्दार ठरली असते, असं मला तरी वैयक्तिक वाटतं. मला गद्दार स्वतःच्या नजरेत व्हायचं नव्हतं. मला माझ्या बाबासाहेबांना त्यांचं उपकाराचं ऋण काल फेडायचं होतं आणि ते फेडायला मिळालं आणि आजही माझी तीच भाषा आहे. मी न डगमगता सांगते, जो होगा वो देखा जाएगा. मी कालही बोलले, वर्दी गेली तरी चालेल, पण माझे बाबासाहेब मला प्रत्येक संविधानाच्या दिवशी दिसलेच पाहिजे. खरं तर ह्या दोघी भीम सैनिक आहेत, भीमकन्या आहेत. या दोघींनी खरं तर सरकारी कर्मचारी असताना देखील बाबासाहेबांच्या बद्दलचं प्रेम त्यावेळी व्यक्त केलं. बाबासाहेबांबद्दलचे त्यांच्याबद्दलचे जे सन्मान आहे, मान आहे, तो त्यांनी राखायचा प्रयत्न करावा असं गिरीश महाजनांना सांगितलं. आता गिरीश महाजन यांना काय उत्तरं देतील आणि सरकार यावरती काय निर्णय घेतील किंवा यांना जो लिखित स्वरूपाची माफी मिळेल का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास.